हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा इथं 34 साईजचा हा कटोरी ब्लाउज आहे, तर त्याची कटिंग पाहणार आहोत संपूर्ण। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण बाही जी आहे ती आपण डायरेक्ट कापडावरती कट करणार आहोत। तर 3.5 इंच बाही आहे, तर त्याची कटिंग एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। तर इथं बघा मी अस्तर घेतलेला आहे आणि पाठीमागचा जो पार्ट आहे तर तो आपण इथं कापडावरती डायरेक्ट पाहणार आहोत। तर बघा बंद बाजू आहे कापडाची माझ्या साईडला ठेवली मी। हे ब्लाउज पीस आहे, तर आपण इथं आता कटिंग पाहूया। तर खालच्या साईडला बघा एक खडूने मार्किंग करून घेतली मी, कारण अस्तर जे आहे ते खालीवर होतं त्यासाठी। आता जिथं मार्किंग केलेली आहे तिथूनच आपल्याला काय करायचे, ब्लाउजची उंची टाकायची आहे। तर तुम्ही जर ब्लाउजवरनं जेवढं माप घेतलेलं असेल त्याच्यात 1 इंच ॲड करून इथं ब्लाउजची उंची घ्यायची आहे। तर बघा इथं 13.5 इंच ब्लाउजची उंची होती, तर मी 14.5 इंच घेतलेली आहे इथं आणि 5 इंच शोल्डर घेतलंय। तर बघा इथं 5 इंच शोल्डर घेतलं, तिथूनच आपल्याला खालच्या साईडला मुंड्याचं माप टाकायचं आहे। तर बघू शकता इथं या पद्धतीने मुंड्याचं माप टाकून घेतलं मी 5.5 इंच आणि चेक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर बघा छातीचा चौथा भाग घ्यायचा 8.5 इंच आणि पुढे इथं मी बघा कटोरी ब्लाउजसाठी 1.5 इंच मार्जिन घेत असते। तर इथं बघा मी 1.5 इंच घेतलंय, हवं तर तुम्ही इथं 2 इंच सुद्धा घेऊ शकता आणि याच पद्धतीने कटिंग करू शकता। तर बघा इथं खालच्या साईडला सुद्धा तेवढंच मार्किंग केलं, जेवढं आपलं वरती होतं तेवढंच घडी घेतली, तेवढीच खालच्या साईडला घ्यायची आहे। आता इथं बघा मुंड्याचा आकार आपण एकदम सोप्या पद्धतीमध्ये इथं मी तुम्हाला दाखवणार आहे। तर तुम्ही जर पॅटर्न तयार करून ठेवलेले असतील तर बघा इथं पाठीमागचा मुंड्याचा आकार न देता आपण बघा पुढचा जो पार्ट कट केलेला आहे तो ठेवून इथं आपण मागचा जो मुंडा आहे तो इथं काढणार आहोत, जेणेकरून दोघं साईडचे जे मुंडे आहेत ते त्याचे आकार आहे ते व्यवस्थित येणार आहे। तर जिथं बघा आपण छातीचा चौथा भाग घेतला आहे तिथूनच मी हा आकार देते। तर बघू शकता इथं हा झाला आपला पाठीमागचा भाग, आहे बघा मुंड्याचा आकार आहे हा पाठीमागचा आपला। तर बघा या पद्धतीने व्यवस्थित असा आकार देऊन द्यायचा। तर पहा इथे झालेलं आहे। त्याच्यानंतर बघा जे पार्ट आहे साईड पार्ट ते या पद्धतीने ठेवायचं आहे। तर बघा इथे व्यवस्थित ठेवून घेतलं आणि बघा उंची आपण 14.5 इंच या ब्लाउजची घेतलेली आहे। तर शोल्डरच्या तिथं बघा 2 इंच एक्स्ट्रा टेप वरती सोडायचं आहे आणि या पॅटर्नचं सुद्धा आपल्याला उंची वाढवायची आहे। तर बघा खालच्या साईडला मी अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे आणि आता बघा मार्किंग केलेलं आहे तसंच इथं पॅटर्न आहे त्याला एकदम कोपऱ्यावरती अशी या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे। तर हे बघा या पद्धतीने। तर फक्त खालच्या साईडला आपल्याला उंची वाढवायची आहे साईड पार्टची। आता बघा एक लाईन ओढून घेऊया आपण। तर हे पहा या पद्धतीने उंची वाढवून घेतली आपण। तर आपल्याजवळ जर तयार पॅटर्न राहिलं तर आपण या पद्धतीने ब्लाउजची उंची कमी जास्त करू शकतो। आता इथं बघा कटोरीसुद्धा मी इथं चेक करून घेते, कारण माझी पहिली काढलेली होती। तर आता इथं बघा उंची जेवढी घेतलेली तिथे एक मार्किंग करून घेऊया आणि साईड पार्टपेक्षा आपली कटोरी जी आहे ती अर्धा इंच एक्स्ट्रा राहते, त्यासाठी बघा अर्धा इंचावरती खालच्या साईडला सुद्धा मी मार्किंग करून घेतलेली आहे। तर हे बघा या पद्धतीने। तर हे जे पॅटर्न आहे तर मी 28 पासून तर 40 पर्यंत किंवा 42 पर्यंत असे आहे माझ्याकडे पॅटर्न तयार करून ठेवले मी। तर त्यानुसार मी इथं ब्लाउज कटिंग करत असते। तर हे बघा या पद्धतीने आता पाठीमागचा जो पार्ट आहे तो सर्वात पहिले कट करून घेऊया आपण। तर हे बघा या पद्धतीने। आता इथं साईड पार्ट सुद्धा कट करून घेऊया। तर इथं बघा एक्स्ट्राची मार्जिन कुठे ॲड न करता इथं आपण कट करून घ्यायचं आहे, कारण जेवढं आपल्याला माप लागणार होतं तेवढं आपण इथं एक्स्ट्राचं इथं मार्जिन घेतलेलं आहे। उंची वाढवली या ब्लाउजची आपण, कारण पॅटर्न जे आहे तर इथं मी हाईट जी होती त्या पॅटर्नची कमी होती उंची, त्यासाठी। आणि बघा इथं मुंड्याचं माप जे आहे तर इथं मुंडा वगैरे काय मी ब्लाउजवरनं मोजत नाही, तर तक्ता आहे त्यानुसार मी शोल्डरचं माप आणि मुंड्याचं माप घेत असते। आता बघा इथे बाही आपण कट करणार आहोत, तर त्यासाठी बघा अस्तर आहे ते खालीवर आहे ते व्यवस्थित ठेवून घ्यायचं, त्याच्यानंतरच आपल्याला इथं बाही काढायची आहे। तर पहा इथं या पद्धतीने छोटी बाही होती त्यासाठी मी या पद्धतीने घडी करून घेतलं बघा। आता इथं बघू शकता आपण छातीची घडी बघा 8.5 अधिक 1.5 इंच घेतलं होतं, तर ते 10 इंच झालेलं होतं घडी।
तर बाहीची घडी काढताना आपल्याला 1 इंच मायनस करायचं आहे. मध्ये 10 मधून आपल्याला 1 इंच मायनस करून इथं बाहीची घडी घेताना 9 इंच घ्यायची आहे. तर बघा इथं मी बाहीची घडी 9 इंच घेतलेली आहे. आता इथं बघा 3.5 इंच ब्लाऊजची इथं बाही आहे. तर त्याच्यात 1 इंच ॲड करायचं आहे. तर मी इथे 4.5 इंच बाहीची लांबी घेतलेली आहे. आता बघा या पद्धतीने आपण बॉक्स तयार करून घेऊया. तर बघा या पद्धतीने आपण बॉक्स तयार करूया. त्याच्यानंतर बघा वरून आपल्याला 2.5 इंचावरती एक मार्किंग करायची आहे. म्हणजे आपल्याला इथं आकार देण्यासाठी मुंड्याचे आकार द्यायचे बाहीला त्यासाठी. आता आतल्या साईडला 2 इंचावरती मार्किंग करायची आहे. तर 2 इंच जे आहे ते सर्व साईजसाठी एकच आहे. तर हे बघा या पद्धतीने. त्याच्यानंतर जिथं आपण 2 इंच मार्किंग केलं तिथून बघा अशी तिरकस लाईन ओढून घ्यायची आणि 2 इंच पॉईंट घेतलाय तिथून बघा 1.5 इंचावरती 3 मार्किंग करून घ्यायची आहे. तर पहिला आकार आहे पहिला जो पॉईंट घेतलाय त्याला खालच्या साईडला अर्धा इंच घ्यायचं आणि पुढचे जे 2 आहेत त्यांना वरच्या साईडने घ्यायचं आहे. तर बघू शकता इथं बाहीचा आकार एकदम व्यवस्थित झालेला आहे आपला. आता इथं खालच्या साईडला दंडघेरचं माप टाकायचं आहे. तर 6 इंच मी दंडघेर घेतलं आणि 2 इंच मार्जिन घेतलेलं आहे. तर इथे तुम्ही 1.5 इंच सुद्धा घेऊ शकता. आता बघा बाही कटिंग करताना सर्वात पहिले जो वरचा आकार आहे तो कट करायचा आहे. तर पहा इथे या पद्धतीने. आता बाही ओपन करायची. त्याच्यानंतरच इथं पुढचा जो मुंड्याचा आकार आहे तो कट करायचा आहे. तर इथं बघा आपली बाहीसुद्धा कटिंग झालेली आहे. तर आपल्याला आता इथं कटोरी कटिंग करायची आहे. तर सर्वात पहिले बघा कापड आहे ते खालीवर आहे ते व्यवस्थित चेक करून घेते मी, जेणेकरून आपली कटोरी जी आहे ती व्यवस्थित कट होणार. तर इथं बघा आपण जेवढी मार्किंग केलेली होती ती इथं घेऊया. तर कटोरी कशी ठेवायची, जर तो पेपर पॅटर्न तयार केलं असेल तर ते परफेक्ट कसं ठेवायचं, तर बघा कटोरी काढताना नेहमी तिरकस धाग्यात कट करायची, जेणेकरून जेव्हा ती कटोरी शिवून तयार होते तर अंगात एकदम व्यवस्थित परफेक्ट बसते ती. तर आपण सरळ बाजूने जर ठेवली म्हणजे सरळ धाग्यात तर कट केली तर ती व्यवस्थित बसत नाही, चपटी बसते ती. त्यासाठी तर मी याच पद्धतीने बघा कटोरी जी आहे ती ठेवत असते. आता खालून व्यवस्थित जसं आहे तसं मार्किंग केलं. आता इथून बघा दोघं पॉईंट आपण जोडून घेऊया. तर बघू शकता इथे व्यवस्थित इथं खडूने मार्किंग करून घेतली आणि इथं आता आपण बघा कट करून घेऊया. खडूची मार्किंग दिसते त्याच्यावरती आपल्याला कटिंग करायची आहे. तर या ब्लाऊजची जर तुम्हाला पेपर पॅटर्न म्हणजे कटिंग कशी करायची ते पाहायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर इथं बघा कटोरी साईज छोटी आहे पण कटोरी खूप मोठी होती, तर त्यांना व्यवस्थित परफेक्ट बसते. आता इथं बघा क्रॉसपट्टी काढायची आहे आपल्याला. तर या साईडला मी 3.5 इंच घेतलं. आता छातीची घडी आपण बघा 8.5 अधिक 1.5 इंच 10 इंच झालं होतं. तर त्याच्यात मी 10 इंचमध्ये अर्धा इंच ॲड केलं, म्हणजे 10.5 इंच इथे मी क्रॉसपट्टी काढणार आहे आणि त्या साईडला 3 इंच घेतलेलं आहे. तर या पद्धतीने बघा एक लाईन ओढून घेते आणि इथं क्रॉसपट्टीचा आकार जो आहे तो व्यवस्थित इथं देऊन द्यायचा आहे. आता इथं कट करून घेऊया आपण. आता बघा हे सर्व पार्ट जे आपण कटिंग करत आहोत इथं, तर ते ठेवून आपल्याला कापडावरती सुद्धा कटिंग करायची आहे. तर इथं कापडसुद्धा घेतलेले बघा, ब्लाऊज पीसचं कापड आहे. तर इथं बघू शकता हे मोठे जे काठ दिलेले ते बाहीसाठी आहे. तर शॉर्ट बाही होती त्यांची, त्यासाठी मग मी ते जेवढे काठ त्याच्यात बाहीमध्ये बसतील तेवढे घेणार आहे. तर बघा इथे कापड व्यवस्थित ठेवून घेतला मी आणि इथं सर्वात पहिले आपण बाही कटिंग करून घेऊया, म्हणजे बाकीचे पार्ट आपल्याला कट करायला सोपं जाईल. तर बघा इथं जेवढे काठ इथं आहे तेवढेच मी इथं कट करते आहे आणि साडी आणि कापड सेम होता, कलर एकच होता, त्यासाठी मी इथं सिंपल असा ब्लाऊज शिवणार आहे. तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला पाठीमागचा जो पार्ट आहे तो कट करायचा आहे. त्यासाठी बघा पाठीमागच्या भागासाठी सुद्धा इथं काठ छोटेसे दिलेले होते, तर ते इथं मी ठेवते आणि बंद बाजू येते कापडाची माझ्या साईडला ठेवलेली आहे मी. तर बघा इथे कापड व्यवस्थित करून घ्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला इथं बघा पाठीमागचा जो पार्ट आहे तो ठेवायचा आहे. तर पहा इथं या पद्धतीने ठेवून घेतला. आता कट करून घेऊया आपण. तर अर्धा इंचची मार्जिन सोडून इथं जेवढे पार्ट आपण कटिंग केले आहे ते अस्तरचे ते ठेवून इथं कापडावरती कट करून घ्यायचे आहे, कारण अस्तर आणि कापड जेव्हा जोडतो आपण तेव्हा ते कमी पडायला नको यासाठी. आता इथं साईड पार्टसुद्धा त्याच पद्धतीने ठेवला बघा, जसं आपण पॅटर्न होतं अस्तरवर कटिंग करत होतो त्याच पद्धतीने इथं ठेवायचं आहे. तर पहा इथं या पद्धतीने मी कट करून घेतलं.
आता इथे आपण क्रॉसपट्टीसुद्धा कट करून घेऊया। तर बघा इथे कापड व्यवस्थित करून घेते सर्वात पहिले, त्याच्यानंतर बघा इथे मी क्रॉसपट्टी कट करून घेते। साडी पण सेमच आहे या ब्लाऊजची। तर हे बघा या पद्धतीने। त्याच्यानंतर बघा कटोरीसुद्धा मी जशी आपण कापडावरती कट केली होती अस्तर याच्यावरती, तशी सेम इथे कट करत आहे। तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।